नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण जळगावचे प्रगतशील शेतकरी आणि आपण खऱ्या अर्थाने झेंडूमध्ये महारथ असलेले झेंडू किंग असे सुरेश भाऊ शेळके यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत। आज हा जो झेंडूचा प्लॉट आहे याचा उद्या तोडा आहे। कितवा तोडा राहील मामा? उद्या नववा तोडा आहे आणि झेंडू पिकाबद्दल संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर मामा, सुरुवातीला तुमचं नाव सांगा। माझं नाव सुरेश भाईराव शेळके, गाव वाकडी। आपण हा झेंडूचा प्लॉट जो केला आहे तो किती एकरावर केला आहे? 1 एकर। 1 एकरावर केला। आणि याची लागवड आपण कधी केली होती? 14 नोव्हेंबर। 14 नोव्हेंबरला आपण याची लागवड केलेली आहे। व्हरायटी कोणती लावली तुम्ही मामा? अप्सरा। आणि आता हे जे झेंडूचं रोप जे आहे त्याची एक अंदाजे किंमत काय जाते? एका रोपाची किंमत साधारण 3 रुपये। आणि आपण एका एकरामध्ये किती रोपं लावली? 12,500। 12,500 रोपं, म्हणजे कमीत कमी 36,000 रुपये हा फक्त रोपांचा खर्च या ठिकाणी आहे। झेंडू लागवड करण्यापूर्वी आपण मशागत काय काय केली? नांगरट केली, हां रोटावेटर केला, हां नंतर मग 4.5 फुटावर बेड घेतली हां आणि मल्चिंग टाकलं। टरबूजाचं 1.5 फुटावरचं मल्चिंग टाकलं। 1.5 फुटावरचं मल्चिंग टाकलं। 25 मायक्रॉनचा आव्हानाचा पेपर वापरला। 25 मायक्रॉनचा पेपर वापरला आहे ना आपण। बेड किती अंतरावर केलं आहे? 4.5 फुटावर। 4.5 फुटावर। आणि लागवड किती अंतरावर केली आपण बेडवरती? ती लागवड मल्चिंग टाकून ती 1.5 फुटाचं अंतर आहे। हां। टरबूजाचं मल्चिंग वापर आणि झिगझॅग पद्धतीने लागवड आहे का? झिगझॅग पद्धतीने लागवड। आणि सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही बेड तयार केली त्यावेळेस काही खताचा डोस वगैरे भरला होता का आपण? हो, भरलं। काय काय होतं त्याच्यामध्ये, एक अंदाजे सांगतील का? त्यात 10-26 होतं। हां मायक्रोन्यूटन किट होती 52 किलोची। हां। त्याच्यानंतर निंबोळी पेंट, ग्रीन शाईन, ह्युमिक ॲसिड, ऊर्जा प्लस ची 25 किलोची बॅग आणि MOP 1 होती। MOP 1 म्हणजे आपण 10-26-26 MOP, निंबोळी पेंट, मायक्रोन्यूटन आणि मुळवाढीसाठी ह्युमिक ॲसिड या पद्धतीनं आपण ग्रीन शाईन केलेलं आहे। आणि ऑर्गॅनिक खत म्हणून त्यामध्ये ग्रीन शाईनचा वापर आपण केलेला आहे। ग्रीन शाईन किती वापरलं होतं? ग्रीन शाईन मला वाटतं 4 गोण्या घेतल्या। 4 गोणे ग्रीन शाईनचा वापर आपण एकरी केलेला आहे। आता एक अंदाज जर घेतला तर आपण समजा 14 नोव्हेंबरची आपली लागवड आहे, तर पहिला तोडा हा किती दिवसांनी होतो? पहिला तोडा 40 दिवस। 40 दिवसाच्या दरम्यान पहिला तोडा होतो। पहिला तोडा थोडा कमी निघत असेल? हो, किती? साधारण 1 एकरात 100 ते 110 किलो। 100-110 किलो। आणि आत्तापर्यंत समजा आज तारीख जवळजवळ 2 फेब्रुवारी आहे, तर आत्तापर्यंत किती तोडे झाले? आत्ता तर 8 तोडे झाले, उद्या 9 तोडे। उद्या 9वा तोडा आहे। तुम्ही बघू शकता तोड्यासाठी प्लॉट हा एकदम रेडी आहे आणि कळी पण भरपूर प्रमाणात आहे आणि उमललेला पण मोठ्या प्रमाणात आहे। आता ह्या तोड्याला किती माल निघाला असा अंदाज? 9व्या तोड्याला या तोड्याला साधारण 1500 किलो। 1500 किलोपर्यंत माल निघाला। आणि आत्तापर्यंत जे 8 तोडे आपले झालेले आहेत त्याच्यामध्ये टोटल माल किती निघाला? त्यात 8 टन निघाला। 8 टनापर्यंत माल निघालेला आहे। म्हणजे सुरुवातीला 100 किलो, नंतर 500 किलो असं वाढत गेलेलं आहे। आपण तुम्हाला मामांकडं पूर्ण लिखाण आहे, कोणत्या दिवशी तोडा झाला आणि किती माल निघाला याचा फोटो मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करेन। ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंत 8 टन माल आपण काढला आहे। हो। आता इथून पुढं प्लॉट अजून किती तोडे होतील असं एक अंदाज तुमचा? साधारण अजून 8 ते 10 तोडे व्हायला पाहिजे। अजून 8 ते 10 तोडे व्हायला पाहिजे। आणि माल किती निघाल अजून? 10 टन पकडायचे। 10 टन अजून माल निघेल। 10-8 म्हणजे 18 टनापर्यंत माल आपण या ठिकाणी काढणार आहोत झेंडूच्या प्लॉटमध्ये। आता हे झालं लागवड, उत्पन्न वगैरे। पण आता ज्यावेळेस तुम्ही लागवड केली सुरुवातीला, आता तुमचा खताचा डोस पण चांगला होता, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, पण जे नियोजन पाहिजे बा, खत आणि खालून खतं देणे आणि वरून औषधाची फवारणी करणे,
तर आपण याला काही लागवड केल्यानंतर काही ड्रिंचिंग वगैरे काही केली हो, होती लागवड केल्यावर दुसऱ्या दिवशी ह्युमिक ड्रिंचिंग केलं. का? लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्युमिक ॲसिड सोडलं. आता लागवड केल्यानंतर आपण सुरुवातीला ड्रिंचिंग केली बरोबर ह्युमिक ॲसिडची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही बुरशीनाशक सोडलं असं हो, सोडलं होतं. बरोबर. त्याच्यानंतर आपण बुरशीनाशक किती दिवसाला खालून सोडतो जेणेकरून झेंडू पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव येत नाही? साधारण 1 महिन्याच्या आत सोडतो. 1 महिन्यात म्हणजे 20-25 दिवसात दरम्यान आपण म्हणजे साधे सोडलेले आहे ना, समजा 22 टीन असं 22 टी, मेटिलाग 22 टी हां. हे सोडले. आणि त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल खताचं नियोजन कसं असतं तुमचं? सुरुवातीला ह्युमिक झालं का लगेच 19-19 हां 5व्या-6व्या दिवशी हां आणि 19-19 झालं का 24-24-0 हां नंतर 12-61 हां 13-40-13 नंतर मध्ये रेमेडी हां असे आलटून पालटून चालू असतात. आणि इतर पण टॉनिक असतातच. हां आणि ह्या आपण जे काय म्हणतो त्याला ऑक्साईड जे ग्रेड आलेलं आहे नवीन 5-55-17 11-42-11 हो, ते पण 0-60-20 त्या सोडलेल्या आहे का? हो, दिली ते पण अजून काही द्यायचे बाकी आहे हां, हां. आणून ठेवलेले, पण त्याला तेवढा वेळ नाही मिळाला. बरोबर. म्हणजे 11-42-11 वगैरे हे जे खतं सोडतो त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन असतं. हो. समजा 5-55-17 आपण जे सोडतो त्याच्यामध्ये झिंक आणि बोरॉन असतो. हम्म. या ऑक्साईड ग्रेड सोडल्यामुळे काही वेगळा फायदा तुम्हाला दिसून येतोय हो, का? कळी जास्त मिळते, साईज मिळते. कळीची साईज पण मिळते. म्हणजे एक वेळेस समजा आपण जर असं जर नियोजन जर ठेवलं तर समजा एक वेळेस आपण रेग्युलरच्या ग्रेड आहे आपल्या वॉटर सोल्युबलच्या 19-19 किंवा 13-13 ही सोडली आणि एक वेळेस ऑक्साईड ग्रेड सोडली तर म्हणजे झेंडू प्लॉटमध्ये पण म्हणजे उत्पन्नाला फायदा होऊ शकतो हो त्याचा. हो, नक्कीच नक्कीच होऊ शकतो. नक्कीच. आणि झेंडू पिकावरती मुख्यत्वे करून किडींचा प्रादुर्भाव कोणता असतो? याच्यावर आता ह्या दिवचा पेपर जर असेल तर थ्रिपचं प्रमाण कमी राहतं, कमी राहतं. अळीचं प्रमाण कमी राहतं, पण हे तुडतुडे याचंच प्रमाण जास्त असतं. म्हणजे थ्रिप्स आणि तुडतुडे याचं नियंत्रण करणं झेंडू पिकामध्ये फार गरजेचं आहे. महत्त्वाचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याच्यावर कोणते मेजर रोग वगैरे येतात? हो, येते ना. कोणता? याच्यावर करपा येतो. करपा. करपात जास्त त्याला लक्ष ठेवावं लागतं. करप्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. करप्यासाठी तुम्ही कोणती बुरशीनाशक वापरता? करप्यासाठी मग हे घेतलं M45 घेतलं, 22 टीन घेतलं, त्याच्यानंतर आपलं नेटिव्ह घेतलं. स्ट्रॉंग म्हणजे चांगले आणि हो. साधी हे दोन्हीचं पण कॉम्बिनेशन तुम्ही हो. वापरता. मेजर जर याच्यावर बघितलं तर थ्रिप्सचा अटॅक, थ्रिप्स आणि तुडतुडे आणि रोगामध्ये करप्याचा. सरासरी स्प्रे किती दिवसाला होतो झेंडूवर? 6 दिवसात. 6 दिवसाला तुम्ही स्प्रे करता. यावर्षी डेलिगेट वगैरे याचा वापर केला का त्यांनी? नाही, यावर्षी आता ह्या हिवाळी पिरियडला डेलिकेटचं नाही आहे आवश्यकता, हां. पण उन्हाळी उन्हाळ्यात. पिरियडला लागतं. कारण ते 2 स्प्रे घेतले तरी आटोक्यात येते. बरोबर. सुरेश मामांची खासियत म्हणजे त्यांचा 12 झेंडू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. कारण की आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये किती प्लॉट लावणार तुम्ही आता? आता उन्हाळ्यात यावर्षी 5 एकर. 5 एकरचं नियोजन. आणि कधीची लागवड करायची ती? कधी लागवड करणार आहे? साधारण 25 मार्च. 25 मार्चच्या दरम्यान त्यांची 5 एकरची लागवड राहणार आहे. यावेळेस त्यांचा जो 5 एकरचा प्लॉट आहे त्याचं म्हणजे आपण काय करणार आहे, प्रत्येक 10 दिवसाला येऊन त्याची व्हिडिओग्राफी करून आपण आपल्या फार्मरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक 10 ते 12 दिवसाच्या दरम्यान एकदा प्लॉटला व्हिजिट देऊन त्यांच्याबरोबर त्या 10-12 दिवसामध्ये काय काय केलं, काय काय नाही, कोणते कोणते औषधं फवारले, कोणते स्प्रे घेतले याचं नियोजन आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. तर तुम्हाला एकंदरीत काय वाटतं, झेंडू हे पीक शेतकऱ्यांना परवडतं का? हो, परवडतं ना. का एकदा लागवड केल्यानंतर आपलं 40 दिवसात भांडवल मोकळं होतं. बरं. म्हणजे भांडवल चालू होतं. चालू. आणि एक सरासरी किती रुपयापर्यंत झेंडू विकला गेला पाहिजे जेणेकरून त्यातून आपल्याला म्हणजे शेतकऱ्याला पण 2 रुपये भेटतील? झेंडू साधारण 25 रुपये विकला तरी म्हणजे शिल्लक राहतं त्यात. शिल्लक राहतात. 25-30 रुपयापेक्षा हो. जर चांगला जर सरासरी जर हो, भाव मग भेटला नक्कीच आपल्याला जास्त राहतं. तर आपल्याला चांगले पैसे या ठिकाणी मिळू शकतात.
तर शेतकरी मित्रांनो, आज आपण झेंडू पिकाबद्दल जेवढी सविस्तर माहिती होती ती जाणून घ्यायचा या ठिकाणी सुरेश मामाकडून प्रयत्न केलेला आहे. सुरेश मामांनी आम्हाला वेळ दिला आणि झेंडू पिकाबद्दल जी व्यवस्थित माहिती सांगितली त्याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आणि कृषी संजीवनी परिवाराच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.